वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्ये नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा श्रीमद्वारावते चरा प्रभुपरा निर्लेप जीवोद्धरा श्रीमश्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो व्रजे प्रसिद्धं नवनीत चोरं गोपांगनानांच दुकूल चोरं अनेक जन्मार्जित पाप चोरं चोराग्रगण्यं कृष्णं नमामि चोराग्रगण्यं कृष्णं नमामि। दत्ता दिगंबराया हो दया मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दया मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दयाला मला भेट द्या हो दिगंबराया हो दयाला मला भेट द्या हो दया मला भेट द्या हो मला भेट द्या हो दया मला भेट द्या हो मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दया मला भेट द्या हो दिगंबराया हो दया मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दया मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दया मला भेट द्या हो दत्त माहूरचा राजा दत्त माहूरचा राजा दत्त माहूरचा राजा दत्त माहूरचा राजा दयाला मनोभावी पूजा मनोभावी पूजा दत्त दिगंबराया हो दया मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दया मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दया मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दया मला भेट द्या हो श्री दत्तात्रेय महाराज की जय। आनंद तो लक्षात आहे ना सूत्रालाच प्रश्न विचारू आपण आता। आनंद तो म्हटलं मग याचं काय करायचं, हा जो आहे याचं काय करायचं, ती आहे त्याचं काय करायचं। पक्षकाराने याचं उत्तर दिलं, जीवदेवतेची व्यावृत्ती, दोघांकडे आनंद नाही, जीवाकडे आणि देवतेकडे आनंद नाही, म्हणून आनंदमय फक्त तो परमेश्वरच आहे। देवतेकडे काय आहे, देवतेकडे सुख आहे, जीवाकडे काय आहे, तो अल्पद नाही, तो कोरा आहे, त्याला काही कळत नाही, पण अधिकार आहे, कळण्याचा अधिकार आहे। जीव आणि देवतेची व्यावृत्ती केलेली, व्यावृत्ती म्हणजे काय, त्यांना वजा केलेलं आहे, त्याच्यातून वजा केलेलं आहे। व्यावृत्तीसाठी एखादं प्रकरणात असावं लागतं असं नाहीये, एखादा अक्षर सुद्धा सगळ्यांची व्यावृत्ती करतात, एखादं अक्षर सुद्धा सगळ्यांना वजा करून टाकतं।
एकालाच ठेवतात. पराची प्रतिष्ठा, अन्याची व्यावृत्ती, जे प्रतिष्ठित आहे त्याची प्रतिष्ठा, जे चांगलं आहे त्याची निवड, इथं निंदा स्तुती याचा कुठलाच भाग नसतो. स्पर्धा परीक्षेमध्ये वक्त्यांना बोलवलं, वक्तृत्व स्पर्धा आहे, त्यात नंबर 1 तुम्हाला 1 निवडायचा आहे, गुणवत्ता त्याला तुम्हाला निवडायचे, याचा अर्थ तुम्हाला इतरांचा अपमान करायचा नसतो. आणि व्यावृत्ती शब्दाचा अर्थ जो आपल्या डोक्यात आहे ना की निंदा, व्यावृत्ती म्हणजे वास्तव. व्यावृत्ती शब्द समजून घ्या, वास्तव. शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगत असताना इतरांची व्यावृत्ती आपोआप होते. ती उंची त्यांच्याकडे नसते, तो त्याग त्यांच्याकडे नसतो, ते संघटन कौशल्य त्यांच्याकडे नसतं, आजही नाही. सगळे सुख साधन उपस्थित असताना आजही ते संघटन आपल्याकडे नाही. म्हणून एकच असा राजा होता, असा आपण ज्यावेळेस म्हणतो तत्सय शब्द त्या ठिकाणी लागतो, स प्रत्यय. सणी सगळे नाकारलेले असतात, एकच बाकीचे त्या तुलनेमध्ये काहीच नाही. एकाच अक्षराने व्यावृत्ती केली की नाही, एकाच अक्षराने सगळे बाद करून टाकले. असा आनंद तो म्हणत असताना हा बी नाही, ही बी नाही, फक्त तो. म्हणून भाष्यकार म्हणतात की याच्यामध्ये या दोघांची व्यावृत्ती केलेली आहे, इथं नाहीच आहे ते. जीवेश्वराचा भेद स्पष्ट करत असताना आपल्या लक्षामध्ये येतं, जीव घेणारा असतो आणि परमेश्वर देणारा असतो. समोर बसलेली जी वृद्धाबाईस आहे, प्रल्हादबाईस आहे ना, तिला स्वामी सांगतात देव म्हणजे काय. जड शब्द तिला कळणारच नाही. तो सर्वज्ञ आहे, व्यापक आहे, अतीत आहे, कर्ता आहे. काय कळतील शब्द, काय कळतील शब्द. म्हणून स्वामी सांगतात देव म्हणजे आकाराशी झोंबू नकोस. देव म्हणजे आकार नाही, देवाची वेशभूषा नाही, देवाचं चिन्ह नाहीये. दिवधातूपासून देव शब्द बनलेला आहे. दिवधातूचा अर्थ आहे प्रकाश. ददाती इति देव, जो देत राहतो त्याला देव म्हणतात. तो कधीच घेत नाही त्याला देव म्हणतात. आणि आनंद कधीच घेत नाही, घेत नाही आनंद. सिकंदराची एक कथा अशी की तो भारतामध्ये पुढेला अर्ध्यापेक्षा जास्त जग त्याने जिंकलेला आहे. राजस्थान मधून जात असताना खेड्यामध्ये थांबला, सकाळी उठला आणि निघाला. एक म्हातारा माणूस म्हणाला कुठल्या रस्त्याला जाणार. 2-3 रस्ते आहेत, कुठं जायचं विचारलं ना, म्हाताऱ्याने सांगितलं की त्या जंगलातून जा आणि जाता जाता तिथे एक फकीर आहे, त्याला भेटून जा. सिकंदर म्हणाला फकीर म्हणजे काय, त्याच्याकडे काहीच नसेल, मी तर त्याला भेटतो की ज्याच्याकडे आहे. मी लुटारो आहे, पैसा सोनं चांदी, फकीराला कशाला भेटू. म्हातारा म्हणाला काहीच नाही पण सगळं आहे. काहीच नसून सगळं असतं, हा शब्दच नवीन ऐकला त्यांनी. अरिस्टॉटलचा शिष्य एक विद्वान तुम्हाला एक प्रसंग सांगितला त्यातला कुठल्या तरी परवाच्या का कालच्या प्रवचनामध्ये. रत्न पेटीमध्ये त्याने एकच वाक्य बोलून टाकलं, ध्येय मिळेपर्यंत थांबू नकोस. रत्नाच्या पेटीपेक्षा जास्त मुलीचं मूल्य होतं त्याला. मोदी जेव्हा विदेशामध्ये जातात, अमेरिकेमध्ये भेट काय देतात, भगवद्गीता. 1 रुपये किमतीची गोरखपूरची भगवद्गीता भेट देतात. जरूर सांगतात माझ्या देशामध्ये सगळ्यात किमती वस्तू ही आहे. काय आहे त्याच्यामध्ये, विचार धन आहे.
विवेकाचा सागर आहे. सगळी संपत्ती याच्या तुलनेमध्ये अपुरी आहे. काही नाही आणि सगळं आहे त्याच्याकडे. सगळं आहे त्याच्याकडे, काहीच नाही पण सगळं आहे त्याच्याकडे. असतं श्वेतकेतूने बापाला विचारलं, छोट्याशा मुलाने ऋषीला विचारलं, ब्रह्म कसं असतं? ते म्हटले, थांब, चल माझ्यासोबत. झाडाखाली गेलं. वडाचं झाड होतं. वडाचे फळं खाली पडलेले होते. त्याला म्हटले, फोड त्याला. फोडलं त्याला. बारीक बारीक बी असतं त्याच्यामध्ये, मोहरीच्या दाण्यासारखं. म्हटलं एक दाना फोड. तो फोडला. काय आहे त्याच्यामध्ये? तो म्हटलं काहीच तर नाही, पोकळ आहे. त्याच्यामध्ये वडाचं सगळं झाड आहे. आता दिसत नाही पण त्याच्यामध्ये वडाच्या फांद्या आहेत, वडाची पानं आहेत, वडाची उंची आहे. काही दिवस थांबावं लागल त्यासाठी. जमिनीत ते टाकल्यानंतर आता काही नाही त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये अख्खा वड आहे. सांभाळावं लागेल त्याला. अंकुर निर्माण होतो ना त्यावेळेस बकरीच्या खोडाने सुद्धा तो खोडला जातो, पण त्याला सांभाळा ना. तो मोठा झाला ना, तुम्ही हत्ती बांधा त्याच्या खोडाला, ते हलत नाही, मोडत नाही, काही होत नाही. हे त्याच्यामध्ये आहे. आता नाही दिसत पण हे बळ त्याच्यामध्ये आहे. एकच वडाचं बीज जंगल निर्माण करतात, ही ताकद त्याच्यामध्ये आहे. काहीच तर नाही पण सगळंच त्याच्यामध्ये आहे. ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सगळं गेल्यानंतर शिल्लक राहतं, असं ते ब्रह्म आहे. सिकंदर म्हणतो काहीच नाही, सगळंच आहे. गेला साधू झोपडीच्या पुढे उभा होता. कपडे तर नव्हते, एक लंगोटी होती फक्त. घोड्यावर बसलेला सिकंदर त्याच्या समोर उभा राहिला. विचारलं, मला ओळखलं? कुठे गंमत आहे. चमकून आवडतं माणसाला. तुमच्या सगळ्या आवडीचा शब्द आहे तो, मला ओळखलं का? कारण तुमची किंमत तुम्हाला त्याच्याकडून ओढून घ्यायची असते. हो, तुम्ही आमदार, बरं वाटतं त्याला. आहे, मी प्रसिद्ध आहे. तुम्ही साहेब, हो प्रसिद्ध आहे. ही तुमची इच्छा. तुम्ही कोणाला भेटायला जाता ना दवाखान्यामध्ये, तो शरपंजरी पडलेला असतो, त्याला काही कळत नाही, त्याला वेदना होतात, बोलता येत नाही, आठवत नाही. तिथेही तुम्ही विचारता, मला ओळखलं का? म्हाताऱ्याला काही कळत नाही, त्याचं डोकं हलवतं, नाही म्हणतं. तुम्हाला असं वाटतं माझा अपमान केलाय म्हाताऱ्याने, मी भेटेला म्हणून मला ओळखत म्हणजे काय? मी कोण आहे कल्पना केला. तुम्हाला चमकायला संधीच नाही मिळाली. तो म्हातारा म्हणतो, हो गणपतराव नाही का, ओळखलं की नाही आपल्याला? सिकंदरला असंच वाटलं, नाही ओळखलं. जगत जेता सिकंदर, पराक्रमी असलेला सिकंदर, अनेक देश लुटणारा, माझ्या तरवारीच्या पात्यासमोर कोणी टिकत नाही तो मी, आणि हा लंगोटी नेसलेला मला ओळखत नाही. नाही ओळखलं मला, नाराज झाला, पडला चेहरा. हा पराभव आहे सिकंदरचा. अर्ध्यापेक्षा जास्त जग जिंकलं त्यांनी, जिंकलं. इथं तो पडला, त्याचा चेहरा सांगतो. एक भिकारी, एक नग्न माणूस म्हणतो, तुम्हाला नाही ओळखत मी. नाहीच ओळखलं म्हटल्यानंतर माणूस दुसरा प्रयत्न करतो. मी सिकंदर आहे, मी राजा आहे, अर्ध्यापेक्षा जास्त जगाचा मी राजा आहे, मी समर्थ आहे, मी बलशाली आहे. तरी चेहरा हल्ला नाही त्याचा. लंगोटी नेसलेल्या संन्यासाचा चेहरा नाही हल्ला. आपले चेहरे हलतात. काल शेवटी बोललो मी, शेवटच्या वेळेला तुम्हाला चेहरा बनवायचा आहे, काही बनवायचं नाही. न हलणारा
डोळे खाली न जाणारा, ताठमानेने जगणारा असा चेहरा नाही. तुम्ही सगळं कमवलं पण चेहराच नाही कमवला तर तुम्ही गरीब आहात. सांगून त्याच्या चेहऱ्यात बदल नाही. आपले तर फटाफट बदल होतो. ते आले, कोण आले? आमदार, अरे आमदार, अरे त्या, अरे कपडे कपडे, बावळ्यासारखं होतो आपण. चेहराच कच्चा आहे आपला. सरपंच आले, घर धावायला लागतात. तुमच्यापेक्षा कोणी वजनदार आलं त्यावेळेस आपला कचरा झालेला असतो. छोट्याशा हवेने सुद्धा तो उडायला लागतो. वजनदार बनताना आपल्याला आलं. संन्यासी नाही हल्ला, चेहऱ्यात बदल झाला नाही, कुठलाच काही नाही. परत विचारलं मी नाही की तो कुठला राजा काय, नाही विचारलं. गरजच नाही. गरजेच्या पलीकडे जे जीवन दिलेले ते सगळ्यात मोठं जीवन असतं. आपण गरजेच्या अलीकडे आहोत म्हणून प्रलोभनाला आणि दडपणाला आपण बळी पडत असतो. थोडा वेळ त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि संन्याशाने त्याला एक प्रश्न केला. राजा आहेस म्हणतो. हो, मोठा राजा आहे. कल्पना करतो वाळवंटामध्ये आहे. चैत्र महिन्याचं ऊन आहे. राजस्थानचं वाळवंट आहे. रखरखीत ऊन आहे. पाणी कुठंच नाही. तुला तहान लागली, तू पायी चालला. एक कल्पना करतो. कल्पना करायला काय हरकत आहे. तुला खूप तहान लागली, घशाला कोरड पडली, पाणीच नाही तुझ्याकडे. त्यावेळेस तू काय करशील? तो म्हणाल पाणी पाणी, म्हणा मला पाणी द्या, मला पाणी द्या. अशा वेळेला तुझ्याकडे एखादा माणूस अचानक आला आणि भरलेला पाण्याचा ग्लास तरी जर दाखवला तर तू काय म्हणशील? तो म्हणे मी त्याला पाणी मागेल, पण त्याने जर अट टाकले की मी पाणी तुला तसं देत नाही, तुझी अर्धी संपत्ती मला दे, तुझे जग जिंकलेले ना त्यातला अर्ध मला दे, काय करशील तू? सिकंदर हुशार होता, नाहीतर मी मरणारच आहे. देऊन टाकल मी अर्धच्या. श्वासासाठी तडफडणारी आपण, कोरोना काळामध्ये श्वास मिळत नव्हता आपल्याला. एका श्वासासाठी आपण तळमळत होतो. किंमत कळली ना त्याला त्यावेळेस. अरे मला श्वास द्या, मला हवा द्या रे, मला हवा पाहिजे, मी गुदमरलो, माझी तगमग होते. श्वासासाठी आपण तगमगत होतो. त्यावेळेला किती पैसे लागले तरी आपण देत होतो. बेड रिकामं नव्हतं तरी प्रयत्न करत होतो. वशिले अमुक तमुक बेड पर्यंतचा प्रवास करत होतो. कमवलेले शेत जवळ नव्हतं, बँक बॅलन्स जवळ नव्हतं, नातेवाईक जवळ नव्हते. तुम्हाला जवळच वाटत होतं फक्त श्वास. देऊन टाकेल अर्धरात. फकीर म्हणाला कल्पना त्यांच्या भावना बदलली. अर्जात नाही लागत, तू नाही काय करशील तू? आता थोडासा विचार केला. कष्ट केले होते ना, युद्ध झालं होतं, जखमा झालेल्या होत्या, खूप परिश्रम झाले होते, इतकं कमवलेलं आणि एका क्लासमध्ये द्यायचं नाही देत. पण मी तर वाचणारच नाही, काय करावं? जाऊ दे. पाणी पिल्यानंतर, याला जे दिलं आपण, पाणी पिल्यानंतर कामधंदा करून आपलं जीवन आपण भागू. रोज मजुरी करू. जीवन महत्वाचं आहे, राज्य महत्वाचं नाही. सिकंदर म्हटला देईन मी त्याला. मी जे जिंकला त्याला एक ग्लास पाण्यामध्ये. त्यावेळेस थोडस हसला तो संन्यासी. त्याला कुठल्याही स्थितीमध्ये हसता येताना तो आनंदी असतो. कृष्ण हसत होता. काले वनाच्या पुढे पळत असताना घाबरत नव्हता, हसत हसत पळत होता. भीतीमध्ये बी ज्याला हसता येतं तिथं तोल असतो, तिथं आनंद असतो. तो म्हटला मला वाटलं फार किमतीचं आहे तुझं राज्य. तुझ्या राज्याची किंमत म्हणजे ग्लास भर पाणी एवढंच आहे. मला वाटलं फार मोठा आहेस तू. मला वाटलं फार मोठा आहेस. तू
मूर्तीची कथा सांगत नाही, तिथपर्यंतच खूप आहे. काही नसून त्याच्याकडे सगळं होत. काही नसून सगळं होतं. शून्य होतं, त्या शून्यामध्ये सगळं असतं. शून्याची किंमत ज्याच्या शेजारी गेलं ना त्याची दुप्पट करत असतो. आणि काही नसतं त्यावेळेस तो असतो, तो परमात्मा असतो. पृथ्वी म्हणजे शून्य आहे, परमात्म्याने ती व्यापलेली आहे. काहीच नसतं तिथं तो असतो, तिथं तो व्यापक आहे. तुम्ही मंदिर बांधलं, मंदिरामध्ये आसन तयार केलं, तिथं मूर्ती ठेवायची आहे तुम्हाला. अगोदर काय आहे? पोकळी आहे. महोत्सव केला, कार्यक्रम केला, मूर्ती ठेवली. मूर्ती कायम टिकणारी का पोकळी कायम टिकणारी? आधी मूर्ती नव्हती, पोकळ होत. मूर्ती कधीतरी भांगणार, कधीतरी तुटणार, कधीतरी आयुष्य संपणार. परत काय राहील? पोकळी राहील. अनंत काळपर्यंत पोकळी असते. भले तिथं दुसरं काही ठेवा, तात्पुरती त्या ठिकाणी नसते. पोकळी कायम असते. अव्यक्त कायम असतं. व्यक्त अव्यक्तातून जन्माला आलेलं असतं. परत अव्यक्तामध्येच व्यक्त जमा होत असतं. व्यक्तामध्ये अनेक वर्तुळे सामावून गेलेले असतात, जे दिसत नाही पण त्यात सगळं असतं. दिसल्यानंतर आपल्याला कळतं. पण तुम्हाला दिसलं नाही मग नसतं का? तुमच्या दिसण्यावर अवलंबून आहे का वस्तू? बिमारीचे जंतू तुम्हाला दिसत नाही, रक्तातली शुगर तुम्हाला दिसत नाही, नसते का? असते. कुठल्या तरी यंत्राच्या माध्यमातून तिला व्यक्त करावं लागतं, तेवढंच तुम्हाला ते दिसत असतं. परमेश्वरच एक असा आहे की तिथं आनंद आहे. आनंद असण्याचं कारण तो अनंत आहे. तुम्ही अंतामध्ये रमता की आनंदामध्ये रमता? अंतात रमता की अनंतात रमता? आपण अंतामध्ये रमतो. जे छंद आपल्याला लागलेले, जे आपल्याला करमणूक लागली, करमणूक वाटते ना, ती तात्पुरती आहे. संत अनंतात रमलेले आहेत. तुम्हाला छंद पाहिजे की आनंद पाहिजे? निवड करायची. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला छंद आहे पत्ते खेळायचा, तुम्हाला छंद आहे व्यसनाचा, हे तुम्हाला तारून नेणार? तारून नेणार का? किती दिवस संतुष्ट होणार? ते संतुष्ट आसुरी आहे की कसं आहे? आसुरी आनंद आहे, एक दैवी आनंद आहे. हा प्रासंगिक आहे, अंतबंत असलेला. म्हणून मच्चिता मद्गतः प्राणा बोधयंत परस्परम कथयंतस्य मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. अर्जुना, चित्त माझ्यामध्ये स्थिर कर, प्राण माझ्यामध्ये अर्पण कर. बोधयंत परस्परम तुष्यन्ति च रमन्ति च. ते रममान होतात, ते संतुष्ट होतात. संतुष्ट झाल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. असंतुष्ट जीवनामध्ये तर आत्महत्येचा विचार येतो. संतुष्ट माणूस तर फुटपाथवर सुद्धा मस्त झोपतो. 1-1.5 फूट उंचीच्या गादीवर तुम्ही झोपलेले असता, कछवा लावलेला असतो, एसी लावलेला असतो, पंखा लावलेला असतो, चित्र सुंदर असतं, उशीवर लिहिलेलं असतं सुखी निद्रा, झोप येत नाही. स्टेशनला गेल्यानंतर फुटपाथवर झोपलेला भिकारी जो आहे त्याची फायरिंग तुम्ही ऐकता आणि तुम्ही झुरायला लागता की हा किती सुखी आहे, किती आनंदी. रमता कुठं तुम्ही? नंद शब्दाचा अर्थ आहे सुख. आता आनंद शब्दाची सुटसुटीत व्याख्या तुम्हाला सांगतो. नंद म्हणजे सुख. अनेक अर्थापैकी एक अर्थ आहे, त्याला आ उपसर्ग लागलेला आहे, आनंद. आ उपसर्गाचा अर्थ आहे विशेष प्रकारचं सुख. सुख शब्द सुटलेला नाही चक्रधर स्वामी, त्याचं मूल्य कमी आहे, परंतु त्याचं सहमूल्य आहे. सुख शब्द सुटलेला नाही चक्रधर स्वामींकडून, त्याचं मूल्य कमी आहे, परंतु त्याचं सहमूल्य आहे. सुख शब्द सुटलेला नाही चक्रधर स्वामींकडून, त्याचं मूल्य कमी आहे, परंतु त्याचं सहमूल्य आहे.
सूत्राने सुख शब्द सोडलेला नाहीये. निरतिशय सुख तो आनंद बोलीजे. सुख सुटलेला नाहीये. निरतिशय अतिशय अतिशयोक्ती. जिथं अतिशयोक्ती करता येत नाही तिथं बोलणंच तुमचं थांबलेलं असतं. असं एक प्रेम असतं, असं एक आश्चर्य असतं, तुम्हाला बोलताच येत नाही. असा आनंद, असा आनंद. पण आनंद म्हणजे नेमकं काय? मज्जाच मज्जा. आमच्या जीवनामध्ये काही मजा येत नाही. आम्ही आपण करतो लहानपणची काय मजा होती रे, काय आपण ते झाडावर फिरायचो, सूरपारंबे खेळायचो, काय उड्या मारायचो, काय मजा रे. त्या डोळ्यामध्ये आपण पोहायचो, एकमेकांच्या आपण लपाटपी खेळायचो आणि सापडतच होतो. काय मजा. गेली ती मजा. तुमची मजा आली आणि गेली. आनंदाची अशी नाही. उदाहरण एखादं असं काही साहित्य आहे की त्यात ती मजा जात नाही. करोडो रुपये खर्च करून चित्रपट तयार होतात, गाणे तयार होतात, कायम कोणी म्हणत नाही. शोले किती वेळा बघितला रे? 15 वेळा. नंतर बस कंटाळाला किती बघणार. ज्याचा कंटाळा येतो ना तिथं आनंद नसतो. काय गाणं छान होत रे ते, खूप दिवस गुणगुणत होतो मी, खूप दिवस. काय मजा. आणि काय ते किशोर कुमारचा आवाज रे, आता लता दीदीची साथ काय. आता नाही, आता दुसरं आहे ते झालं, ते शिळ झालं, बोर झालं त्याला. अभंग बोर झालेले नाही. 400 वर्ष होऊन गेले. ज्ञानेश्वरीची ओळी 700 वर्ष होऊन गेले. आणखी ताजी आणि टवटवीत आहे. भगवद्गीता 5200 वर्षानंतरही तेवढीच लोकप्रिय आहे. आनंद म्हणजे नित्य नूतन. जिथं चव असते त्याला आनंद म्हणतात. नवम नवम तनु मधुरम तथापि. तेच नवं वाटतं, तेच नवं वाटतं. जुना अभंग म्हणावा का तुम्ही? काय गरज आहे त्याची? किती दिवस म्हणणार? काही गाणे, काही गजल प्रसिद्ध होतात, फेमस होतात, किती दिवस टिकतात आणि किती खोटं असतात त्याच्यामध्ये. चांदी जैसा रूप है तेरा, सोने जैसे बाल. लगेच सुट्ट्या आणि लगेच टाळ्या. पागल झाले का? किती दिवस म्हणणारी गजल. तू ही एक धनवान गोरी, बाकी सब कंगाल. टाळ्या. काय मला वाटते याच्यामध्ये अन्नीला वृत्ती आलेली आहे. याच्यामध्ये कोणाची गोष्ट सांगितलेली आहे, कोणाला वाचा केलेला आहे. धीरूभाई अंबानी श्रीमंत असूनही तू ही एक धनवान गोरी, बाकी टाटा बिर्ला जगातले सगळे श्रीमंत कंगाल. किती दिवस म्हणता तुम्ही गजल? चांदी जैसा रूप है तेरा. तूच लग्नानंतर काही वर्षानंतर म्हणतो की घोबडासारखी दिसतेस. रंग उडून गेला. किती खोट, किती खोट. मी हे यासाठी म्हणलं की खोट आहे सर. नाही ते काय असं परमेश्वराबद्दल कोणी म्हटलेलं नाहीये. त्याचा कंटाळा आला असं कोणी म्हटलं नाही. ज्याचा कंटाळा येत नाही त्याला आनंद म्हणतात, आणि ज्याचा कंटाळा येतो त्याला सुख म्हणतात. तुम्हाला दररोज बासुंदी दिली, आज उद्याही परवाही महिनाभर दररोज बासुंदी, कंटाळा येईल की नाही? अगं दुसरं काही दही बासुंदी का, घट्ट करते, चांगले करते. चिडाल तुम्ही. बासुंदी सुरुवातीला खाल्ली तर आनंद वाटत होता, चेहरा बदलला, वाटते की उठावणे मुस्कडे तेव्हा बायकोला तीच तीच बासुंदी. अरे कधी ठेचा दे ना. ज्याचा कंटाळा येतो ते असतं, सुख असतं, सुखाचा कंटाळा येतो.
ज्याचा कंटाळा येत नाही त्याला आनंद असं म्हणतात. आपल्याला कंटाळा येतो तो चेहरा पाहून. सुरुवातीला जे आकर्षण असतं जे गाणे तयार होतात, जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा. तुझा थोबाड दाखवू नको आता, निघून जाय कुठेही काळ करतो. रूप पाहता रुचिरी सुख झाले हो सालवी. अरे दररोज कशी म्हणतात ती लोक. 5,000 वर्ष झाले कृष्ण जन्माला येतोच कसा, तुमचा उत्साह ताजा होतोच कसा, ती यशोदा दिसतेच कशी, ती देवकी तुम्हाला कळतेच कशी, ते बालकृष्णाचं स्वरूप आवडतच कशाला तुम्हाला, तुमच्या मुलाला वेशभूषा करताना तो तुम्हाला आवडतोच कशाला. नित्य नूतन आहे कृष्ण. अलौकिक जे आहे तिथं आनंद आहे, दिव्यत्वाची प्रचिती त्या ठिकाणी आहे. तिथं कायम हात जोडले जातात. शिवचरित्र कधी शिळ होत नाही, कधी शिळ होत नाही. किती वर्ष झाले तरी नवीन नवीन मुलं येत आहेत, शिवचरित्र सांगतायत. आमचं भूषण खूप चांगलं सांगतो. भूषण शेवटचं नाही राहणार, नंतर बी आहे, कारण त्या चरित्रातलं सामर्थ्य काही सामर्थ्य. सिनेमाच्या गाण्यापेक्षा अभंग टिकाऊ आहेत, कबीराचे दोहे टिकाऊ आहेत. सत्य बोलतात, खरं बोलतात. परमेश्वर मोठा याचं कारण त्यांच्याकडे आनंद आहे, कोणाकडेच नाही. बाकीचे माणसं पैशाने होते, कशाने मोठे. कबीर एका झटक्यात एका दोह्यामध्ये त्यांचं अस्तित्व मिटवतात. बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया नहीं फल लागे अति दूर, कबीरा फल लागे अति दूर. अहंकाराला जायचं काम एका डोळ्यामध्ये करतात. माटी कहे कुंभार को तू क्या रोंदे मोहे, माती कुंभाराला म्हणते तू काय थोडतोस रे मला. माटी कहे कुंभार को तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तो है कबीरा, मैं रोंदूंगी तो. दोनच ओळी आहे, पण कशी जादू आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक माणसाने मनपूर्वक जरा वाचलं तर त्याचा अहंकार निखळून पडला पाहिजे. मी हे, मी ते, मी ते, मी ते, मी ते. माझं ओझा केलं पाहिजे, अरे रिकामं झालं पाहिजे. काहीच नाही भगवंता, हे अनंत, हे काहीच नाही. तू बोललास मरमर सोच्या, खरंच सोचे आहे मी, क्षुद्र आहे, कमजोर आहे. तू आनंद रूप आहेस. तुकडोजीचं भजन परमेश्वर स्वरूपाचं वर्णन करत. तुझ्या स्वरूपे सदा आनंद अनुभवती संत स्वच्छंद, अनुभवती संत स्वच्छंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद. स्वरूपात आनंद आहे, स्वरूपगत आनंद आहे, स्वरूपांग म्हणजे आनंद आहे. आपल्याकडे जो तो चिटकवलेला आहे, आपल्याला लावलेला अत्तर आहे, आणि अत्तराचा सुगंध स्वतःचा सुगंध आहे. चंदनाला अत्तर लावायची गरज नाहीये, त्याचा स्वतःचा सुगंध आहे, स्वरूपाचा सुगंध आहे.
आपलं काही क्षणाचं आहे. संसारामध्ये आपण बघतो काही क्षणाचं आहे. थोडं जुळतं, थोडं जमत नाही, थोडं जुळतं, थोडं जमत नाही, तडजोड सुरू होते, काही शक्यता गृहीत धरतो. हे असं असतंच. सगळं चांगलं असलं तरी काही असतंच. जीवन आपण जगत असतो. होत नाही. तुकडोजी म्हणतात, विषयाची वासना गेली त्या आनंदाने. गोगररावला सांगतात, स्वामी सांगतात, विषयानंद संपला आणि ब्रह्मानंद सुरू झाला. हा तो फरक आहे. विषयाची वासना गेली, मोहमाया भावना मेली, विषयाची वासना गेली. इंद्रियजन्य आनंदापेक्षा आपल्याला दुसरा आनंद माहिती. हा विषयानंद आपण भोगतो यापेक्षा आपल्याला काही माहिती नाही. ती वासना निघून जाते, असं ते श्रेष्ठ आणि उत्कृष्ट ते आनंद येतो. आपण एकमेकांचं वर्णन करतो, सगळं आपलं असतं, सगळं चांगलंय, पण हे जरा पोरगी सगळी चांगली पण थोडस नाक बसकाय. मुलगा सगळं चांगलं आहे पण रंग थोडासा काळा आहे. तडजोडी आपल्या याच्यामध्ये. विषयाची वासना गेली, मोह माया ममता मेली. एक मेलं पाहिजे. मरण्याची मजा माहिती आहे तुम्हाला? स्वामींनी सांगितलेले मरण कसं असतं. काही मरण खूप चांगलं असतं. जीवनामध्ये बऱ्याचदा आपण मरतो. डॉक्टरकडे तपासणी झाली, म्हाताऱ्याला सांगितलं मोठा पाटील आहे, म्हणजे तुमच्या पोटामध्ये गाठ आहे, मला शंका वाटते की कॅन्सरची असेल एखाद्या वेळेस, आणि ती काढल्याशिवाय जमणार नाही. तयार होतो. भीती सगळ्यात वाईट आहे. श्रीमंताला कुणाला सगळ्याला भीती आहे. खर्च किती लागेल वगैरे, लागू द्या, पैसा आहे माझ्याकडे. नंतर तो आचारसंहिता सांगतो, चक्रधर स्वामींनी सांगितली अशी. तो म्हणतो पहिले ग्राम संबंध त्याचे ऑपरेशन करायला मी तिथे येणार नाही, तुम्हाला गाव सोडावं लागेल. स्वदेश संबंध त्याचे, तुमच्या 12 कोसाच्या पलीकडे इकडे दवाखाना आहे, तुम्हाला तुमचा देश सोडावा लागेल. सोडावं लागेल, हो, तिथं राहू द्या. नाही नाही नाही, ती गाठ काढून टाका, आग होती पोटामध्ये. संबंधियाचा संबंध तो विशेषतः त्याचे, म्हणजे सोयरी धैर्य कुणी आणायचे नाही, त्यांना सोडून यायचं. पण ती येईपर्यंत 1-2 ठेवा. गेला तिथे. डॉक्टरने तपासण्या काय करायच्या त्या तपासण्या केल्या. ऑपरेशन रूम मध्ये नेत असताना सांगितलं, संबंधियाचा संबंध तो विशेषतः त्याज्य, थोडीफार जवळ आहे ते बाजूला ठेवा, ते ऑपरेशन थिएटर मध्ये येणार नाही. कबूल आहे का? नाही, पण माझ्या मग जमणार नाही. नाही, करून टाका बघ. किती सोडलं. गावाला मेला, देशाला मेला, संबंधियाला मेला, तात्पुरता मेला, पण मेला की नाही. टेबलवर त्याला झोपवलं, त्याच्या अंगावरचे कपडे, कपडे काढावं, कपडे काढताय, हो, ते सोडल्याशिवाय नाही जमणार. कपडे तर काढावं लागतात. प्रेताला आंघोळ घालताना कपडे काढावं लागतात. मला लाज वाटते, सगळेच कपडे अंगावरचे काढताय. सोडा, लाज सोडावी लागते. तुझसाठी सोडिला संसार, तुझसाठी सोडिले घरदार, दिली सोडून लाज लज्जा सारी रे, तुझा होऊन या भिकारी. कपडे काढले अंगावरचे, सगळं शरीर ताब्यात दिलं डॉक्टरच्या. बारीक गाठ आहे, किती सोडावं लागलं. हे सोड, ते सोड. काय पाहिजे होतं? आरोग्याचा आनंद पाहिजे होता.
ईश्वराचा नाही, एक आरोग्याचा आनंद, भौतिक आनंद. कपडे काढले, पाटील नाराज झाले. म्हटलं हो तुम्ही सगळंच माझी इज्जत घेतली, काहीच नाही माझ्याकडे. म्हटलं तुम्ही लाज सोडलेली आहे, सगळं सोडलेलं आहे आणि करावं लागतं. काही चांगलं पकडायचं असेल ना, काही कमवायचं असेल तर काही सोडावं लागतं. ठीक आहे, आत्ता काय सोडायचं? म्हटलं सोडायचे की आणखी तुम्हाला कळतंय ना? हो, ते कळणं सोडायचंय. कळल्यामध्ये काय काय? शहाणपण आहे, मोठेपण आहे, अहंकार आहे, पाटीलकी आहे, हे सगळं तुम्हाला सोडायचं. आणि तुम्हाला कळत जर असलं ना तर तुम्हाला सहन करता येणार नाही, सहन नाही होणार तुम्हाला. त्यासाठी तुमचं चेतना तुम्हाला सोडायची आहे, तुमची संवेदना तुम्हाला सोडायची आहे. आनंद जीवत्वाची त्रुटी झाल्याशिवाय होत नाही. सुखदुःखाचं ग्रहत्व संपल्याशिवाय आनंद मिळत नाही. ईश्वर स्वरूपातला जो आनंद आहे ना, एवढं सोडावं लागतं. ते भौतिक शरीर सोडावं लागतं, प्रपंचाचं लिंग देह सोडावं लागतं, शेवटी कारण देह सोडावं लागतं. हे सगळं सोडावं लागतं. तुमचं कळणं सोडावं लागतं. साध्याची प्राप्ती झाली की साधन निवडतं, तुमचं दान सोडावं लागतं. रिकामं, पूर्ण रिकामं, आणि मग तो आनंद तुम्हाला मिळतो. कोणालाच काही कळत नाही, सगळं निघून गेलेलं असतं. एक चांगलं आहे की त्यामुळे तिथे भांडण होत नाही. आपल्यात कोण मिसळलं माहिती नाही, ते भांडण तर कुठेही होतात. धीरूभाई अंबानीच्या घरामध्ये भांडणं होतात. पैसा भांडण थांबवू शकत नाही, आनंदात भांडण नसतं. लक्षात ठेवा. चमचम असली तर भांडण होईल आणि नित्य नूतन आनंद येतो. बदलून बदलून कंटाळा येत नाही. नित्य नूतन आनंद. मधुराष्टक मध्ये फार सुंदर वर्णन केले त्याचं. अधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम हृदयम मधुरम. कृष्णाचं वर्णन आहे, आनंदाचं वर्णन आहे, ज्याचा गोकुळा कधीच कंटाळा आलेला नाही. आपली प्रतिष्ठा सर्व गोपिका वेड्या झाल्या, आनंदासाठी वेडा होतो माणूस. त्याचं काय काय गोड आहे. अधरम मधुरम, ओठ मधुर आहे, वदनम मधुरम हसनम मधुरम नयनम मधुरम. डोळे मधुर, सगळं मधुर. हृदयम मधुरम गमनम मधुरम. हृदय चांगलं आहे त्याचं चालणं चांगलं आहे. शिकावं लागतंय. चित्रपटात हिरो म्हणून काम करायचं असेल ना, तुमचा आवाज दुरुस्त करावा लागतो, तुम्हाला चालणं शिकावं लागतं, पाहणं शिकावं लागतं. मी आलो, मी काम करतो असं नाही जमत. त्याच्या जीवनामध्ये पूर्ण माधुरी आहे. वचनम मधुरम चरितम मधुरम वसनम मधुरम हसनम मधुरम चरितम मधुरम भ्रमितम मधुरम. हे बी चांगलं, ते बी चांगलं, ते बी चांगलं, ते बी चांगलं. म्हणून कृष्ण ज्यावेळेस मथुरेमध्ये आला, भीमकाच्या राज्यामध्ये कृष्ण आला. मिरवणूक निघाली त्याची. रुक्मिणीचं लग्न झालेलं नाही, तुला तो आवडलेला आहे, मात्र स्वतः पाहता येत नाही. गल्लीतून मिरवणूक चाललेली आहे. तिच्या सखीला म्हणते, सखी बघ बरं ते कसे दिसतात, कसे दिसतात पाहावं. सखी गेली, मिरवणूक बघितली. अर्धा पाऊण तास कृष्णाला पाहत होती कृष्णाला.
मिरवणूक गेले आले कसे दिसतात सांग बरं तू. जिथं उलटून बसतो ना माणूस आनंद असतो. नवीनच लग्न झालं एका मुलीचं, मुलगा चांगला होता, झालं नवीनच लग्न, दोघं कधी बोललेच नव्हते. तो शेतात गेला होता, ही स्वयंपाकाला बसली होती, कढी लावली होती, आतून स्वयंपाक करत होती, कणिक मळायची होती, पीठ काढलं होतं, तेवढ्यात बाहेरून कढीचा आवाज आला. विचारलं कोण आहे? मीच आहे. अगं बाई आले बरं का ते. एकच शब्द पण खूप आवडला, त्याने उच्चारला, जिथं प्रेम आहे त्याने उच्चारला. काय काम होतं थोडस, निघून गेला. डोक्यात त्याचे तेच होतं. पीठ टाकलं, वाटी घेत होती, वाटीनं पीठ टाकत होती, परातीमध्ये वाटी घेत होती, पीठ टाकत होती, प्रत्येक वेळेला म्हणत होती, मी म्हटलं कोण आहे? तर ते म्हटलं मीच आहे. मी म्हटलं कोण आहे? तर ते म्हटलं मीच आहे. मी म्हटलं कोण आहे? परत वाटी, ते म्हटले मीच आहे. परत भरली पूर्ण, भांडण राहिलं कुठलं. परत पाणी घ्यायला लागली, पाण्याच्या याच्यातून पाणी टाकत होती ग्लासनं. मी म्हटलं कोण आहे? ते म्हटले मीच आहे. मी म्हटलं कोण आहे? ते म्हटले मीच आहे. मी म्हटलं कोण आहे? ते म्हटले मीच आहे. पाणी परत तिथून निघून गेलं. कसा उंडा मारायचा, पीठ एवढं काय करायचं आता, सगळं चुकलं, सगळं चुकलं. आनंद सगळं चुकत असतो. भौतिक गोष्टीची किंमत आनंदाला नसते. मी म्हटलं कोण आहे? आणि ते म्हटले मीच आहे. पूर्ण डोक्यामध्ये, पूर्ण डोक्यात गेले ते म्हटलं कोण आहे? मी म्हटलं मीच आहे. दुसरा कुठलाच पालन नाही, गीतेचं नाही, कुठलं नाही, कुठलं नाही. पण किती आवडलं ते वाक्य. मी म्हटलं कोण आहे? ते म्हटले मीच आहे. रुतून बसली. सख्या आणि रुक्मिणी विचारते, सांग कसे दिसतात ते? खूप छान दिसतात बरं का. आता वर्णन करणं खूप छान दिसतात म्हणजे नाही, अतिशय सुंदर आहे. काय सांगू तुला, खूपच छान आहे. पावलं झाले की देऊ का मुस्कळ तुझ्या? वर्णन करणं जरा. इकडे कसं वर्णन करतात, रेशमी जुफे शरबती आहे, आता म्हणजे खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर आहे, खूपच चांगलं आहे. मला सांगणं कसं तरी. त्यावेळेस ती सांगते, सखी काय सांगू रुक्मिणी, माझी नजर त्याच्या एका अवयवावर पडली ना, पायाच्या बोटावर आणि नखावर. इतकं सुंदर नख आहे ना, नजर रुतून बसली आणि सगळा कृष्ण पायाचीच मी विसरली. नखानेच मला खेचलं, तिथून माझी नजर रुतून बसली. आनंद घ्या, आनंद. तोच आनंद रूप आहे, पण त्याच्या जीवनातला कोपरा आनंदमय आहे. काय सांगू तुला, हे काही वर्णन झालं का? सौंदर्यावर नजर खिळली ना. मी म्हटलं कोण आहे? ते म्हटले मीच आहे. मी म्हटलं कोण आहे? ते म्हटले मीच आहे. असं माझ्या नजरेचं झालं. मी सगळा कृष्ण बघितलाच नाही. रुक्मिणी स्वयंवर वाचा अतिशय सुंदर कथा आहे. ही तंत्री आहे, हे ध्यान आहे. ध्यान प्रेमापेक्षा श्रेष्ठ असते. ज्ञानात ध्यान परंतप, ध्यान म्हणजे प्रेम. ज्ञानापाशी प्रेम उत्तम. गीतेच्या श्लोकाचा अनुवाद स्वामींनी मराठीमध्ये केलेला आहे. ज्ञानात ध्यान परंतप, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ. उलटून बसलं कृष्णाचं जीवन असं वाटलं लोकांना, असं वाटलं. भांडणाचं निमित्त करून यशोदेकडे यायच्या. निमित्त भांडणाचं होतं, बघायचं होतं कृष्णाला. तो नाचतो ते नाच बघायचा होता. यशोदा म्हणत होती, नाच नाच बा कसा गुणाचा तू सारंग पाणी, प्रभू हे तू सारंग पाणी. तुझा नाच चांगला आम्हाला सांगती गवळणी, तुझा नाच चांगला आम्हाला सांगती गवळणी. ज्याचं नाचणं मधुरम, हसणं मधुरम, हृदयम मधुरम, दलितम मधुरम, कलितम मधुरम, वसनम मधुरम, वापी मधुरा. सगळं मधुर आहे. आणि त्याचा व्यक्त स्वरूपामध्ये जो आनंद आहे तो माधुर्याने नटलेला आहे. ते इथं नाही ना. इथला किती दिवस टिकणार? गोडी संपणार. तेच परत बासुंदीचा आग्रह करा, 2 महिने बासुंदी द्या. तो दीक्षा घेऊन जाईल, नाही तर कुठं तर पुढे मरल. मी नाही खात.
सकाळ संध्याकाळ बासुंदी. अरे वेगळं काहीतरी दे ना. पाणी झाडाला देत आहे, बगीच्याला देत आहे, त्या पाण्याचे वेगवेगळे रस निर्माण होतात. मिरचीला गेलेलं पाणी, त्या पाण्याचा रस निर्माण होतो, तो तिखट असतो, मिरची तिखट लागते. पाणी मधुर असतं, शीतल असतं, गोड असतं. आता त्याचा रस झाला, मिरचीच्या संगतीमुळे तिखट झाले ते. आंब्याला पाणी दिलं, आंबा गोड झाला. आंबारस पाण्याचा रस आहे, तो गोड झाला. नाही कळलं आपल्याला, अनंताची लीला आपल्याला माहितीच नाहीये. तसा कलाकार नाही. नारळाचं झाड, तुम्हाला गच्चीवर पाणी न्यायचं तर शेणटॅक्सच्या टॅकवर पाणी न्यायचं ना, मोटर बसवावी लागते छोटीशी, ती चालू केली की पाणी वर जात. नारळ वर शेंड्याला असतात, त्यात जे पाणी असतं कुठल्या मोटर नाही गेलेलं असतं. आहे तुझ्या पाण्यात एखादी मोटर दिसली, अंडरग्राऊंड दिसत नाही, पाईप दिसत नाही, आणि नारळामध्ये पाणी साचतं, त्याच्यात बी त्याच्यात बी त्याच्यात बी, त्याच्या सगळ्या नारळामध्ये पाणी कसं गेलं. अहंकारानं सांगता 15 किलोमीटर पाईपलाईन केलेली आहे. हे समोर बघणं, अहंकारानं पाईपलाईन कशी केलेली आहे, पाणी कसं गेलेलं आहे. बरं पाणी कसं आहे, गोड आहे पाणी. साधं पाणी तिथे गेलं आणि गोड बनलं, गोड बनलं. जेव्हा तू साधा आहेस, पाण्यासारखा सर्वाधिकारी आहेस. तू काही होऊ शकतो, तिखट होऊ शकतो, गोड होऊ शकतो, कडू होऊ शकतो. नारळाला पाणी गेलं ना, ते पाणी कडू होतं, आंबट होतं. ते पाणी चुक्याला गेलं ना, ते पाणी आंबट होतं. तसं तो आहे, सगळं तू आहे तसा, सर्वाधिकारी आहेस तू. आमचे सह्याद्री वर्णनकार म्हणतात, गंगेकडे पाहून गंगेशी बोलायला लागतात. बोलता आलं पाहिजे. आपली अडचण आहे की आपल्याला बोलताच येत नाही. अलीकडे खूप बोलणं कमी झालं. मी तर घरी येतो, टीव्ही पाहत बसतो, हा त्याला एक खुर्ची सरकवून देतो, तोही टीव्ही पाहत बसतो. माणसं बोलतच नाही एकमेकाशी. संत बोलत होते एकमेकाशी. कालिदास ढगाशी बोलत होता. मेघदूत नावाचं काव्य लिहिलं कालिदासाने. बहिणाबाई झाडाशी बोलत होती. सावरकर समुद्राशी बोलत होते. संत तुकोबा वृक्षवल्ल्याशी बोलत होते, आम्हाला सोयरे म्हणत होते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पश्चिमी स्वस्वरे अळवीती. केवढा विस्तारित हृदयाचा माणूस होता. बोलत होता, सगळ्याशी बोलत होता. भास्कर भट्टाने उद्धव गीताने बोलत होते. बोला, वासरांशी बोला, बकऱ्यांशी बोला, फुलासोबत बोला, संवाद करा. ही सृष्टी तुमची ऐकायला तयार आहे, हिच्याशी जरा बोलत राहा. कोण बोलत? आनंद बोलतो. सगळ्याशी बोलताना तो आनंद असतो. ने मजसी ने मातृभूमीला काय कळतंय त्या सागराला, पण सागरा प्राण तळमळला. बंधनातून सुटताना त्यावेळेस तुम्ही मोकळे होता, आणि मोकळे, मोक्ष शब्दाचा अर्थ आहे मोकळा. मोक्षयिष्यामि महाशुच, इथं आनंद शब्द आहे. अर्जुना, रडू नकोस. बंधनामुळे माणूस रडतो. मा शुच मोक्षयिष्यामि, मी तुला मोक्ष देतो, मोकळं करतो. छोट्या छोट्या बंधनातून मोकळं करतो. किती बंधन आहेत आपल्याला, काही दिसतात, काही दिसत नाही. आता एक बंधन आहे तुम्हाला आणि मलाही. तुम्हाला कंटाळाला ना, मध्ये उठून जायची इच्छा झाली, तुम्ही जाऊ शकत नाही, तुम्हाला बांधलंय. कोणी बांधलंय? सभेच्या नियमाने बांधलंय. प्रवचनातून उठत नसतात. आणि मला वाटतं की बस झालं, किती बरोबर करायची, जाऊ मी नाही जाऊ शकत, कारण तुम्ही मला बांधलेला आहे, नियमाने मला बांधलेला आहे. तुम्ही घरात
घराच्या बाहेर सल्ला घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही. तुम्ही सांगता चाललो मी, थांबा ना थोडस, थांबावं लागतं तुम्हाला. काय साठी? दूध नाही आलं आणखी, चहाच्या कपाने तुम्हाला बांधलेलं आहे, बांधलंय. दूध आल्याशिवाय चहा घेतलाय तुम्हाला जायचं नाही. कपात काय फार मोठी ताकद आहे का? काही नाही. आतून बांधलंय, तुम्हाला दिसत नाही कोणाला, आतून बांधलंय. चहा घेतला तर तंबाखू खावीशी वाटते, संपली. टपरे रोडच्या पलीकडे आहे, ती खेचते तुम्हाला. रोडची वाहतूक आहे, ट्रॅफिक फार असते, कसं जायचा प्रश्न आहे, पण ती ओढते तुम्हाला. तंबाखू गायच्या तुम्हाला तिकडे ओढते. सरकतो माणूस, आरामाने जातो, इकडं तिकडं पाहत जातो, चुकवत जातो, कुणाकडे जातो, विषाकडे जातो, तंबाखूची पुढे हातामध्ये घेतो, बघतो, चित्र बघतो, त्याच्यावर विंचवाचं चित्र असतं, पण तुम्हाला बांधलेलं आहे. तुम्हाला काहीच वाटत नाही, त्याच बांधलेलं आहे. नात्याने बांधलं, गोत्याने बांधलं, घराने बांधलं, गावाने बांधलं, नीतीने बांधलं, भीतीने बांधलं, प्रीतीने बांधलं, वेगवेगळ्या प्रकारचे बंधन आहे. मोक्षयिष्यामी, मी तुला मोकळं करतो. मोकळं झाल्याशिवाय आनंद नाही भेटणार. कुठं कुठं तो शब्द नाही, लक्षात ठेवा. सगळीकडे तो शब्द आहे, आनंद शब्द सगळीकडे आहे. त्याचा विस्तार जो श्रीचक्रधर प्रभूंनी केलेला आहे, विस्तार केला, संतांनी त्याचा उल्लेख केला. आनंद मिळाला तर काय होतं? माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. आनंद मिळाल्यानंतर काय होतं की भाग गेला, शीन गेला. शीन आणि भाग त्या दोन शब्दांनीच आपल्याला परेशान केलं. चांगलं करून पश्चाताप होतो ना, त्याचा शीन येतो, थकतो माणूस, भागतो माणूस. माझे दोन्ही गेले. कशाना गेले? भाग गेला, शीन गेला, अवघा झाला से, अवघा झाला आनंद. सगळीकडे आनंद झाला. हे प्रफुल्लित असलेले जीवन, हृदयाचा विस्तार करणारं जीवन, खूप लहान आहोत पण आपली भाषा बदलत जाते. तुमचा आनंद वाढत चालला, तुमच्या हृदयाचा विस्तार होतो. सुरुवातीला तुम्ही म्हणता जय महाराष्ट्र, चांगलं बोललं असतो. पहिलं गावाबद्दलच बोलत होता, घराबद्दलच बोलत होता, गावाबद्दल बोलायला लागला. आता गावा एवढा झाला, आता माझा तालुका म्हणायला लागला, आता तालुका एवढा व्यापला, आता जय महाराष्ट्र म्हणायला लागला. आता महाराष्ट्र एवढा झाला असतो, खूप मोठा झाला असते, खूप मोठा झाला. पण मध्य प्रदेशमध्ये गेल्यावर काय करशील तू? उत्तर प्रदेशमध्ये गेल्यानंतर काय करशील? तुला सांगताना नाही की महाराष्ट्रातून आलो म्हणून भैया लोक तुला मारल्याशिवाय राहणार नाही. काय करशील? कसं करू मग? त्या बंधनातून मोकळा हो. काय म्हणू? जय हिंद. आता भारताचा काही भारता एवढा तू झालास, जय हिंद कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुला म्हणता येतं. काश्मीरमध्ये जाऊन जय हिंद म्हणता येतं. आता कुणाचाच विरोध नाही, कारण तू भारता एवढा मोठा झालेला आहे. पण वाघा बॉर्डरचे तुला जय हिंद म्हणता येणार नाही, नाही म्हणता येणार. विनोबाजींना विचारला तर कसं करायचंय? मी अफोराचा आहे, इतका मोठा होऊन अफोराचा आहे मी. मेरा भारत महान म्हटलं, मी एवढा मोठा झालो. गळला महाराष्ट्र माझा, पहिले तेवढा होतो, आता जय हिंद म्हणतो. आता मी इतका मोठा झालो, आणखी मला मोठं व्हायचं. काय म्हणून? ते म्हटलं जय जगत. विनोबाजींचा नारा आहे जय जगत. आता जगाच्या कुठले